नागपुर के बिरतुड़ी थाना क्षेत्र में चोरी की एक हैरान कर देने वाली वारदात का खुलासा पुलिस ने किया। इस मामले में सबसे चौंकाने वाली बात यह रही कि वारदात को अंजाम देने वाला आरोपी शिकायतकर्ता का नजदीकी दोस्त निकला। पुलिस के अनुसार घटना के समय शिकायतकर घर के बाहर ताला लगाकर कहीं बाहर गया था, जबकि घर के अंदर उनकी पत्नी और 2 बच्चे सो रहे थे। आरोपी ने पहले शिकायतकर्ता के घर के बाहर खड़ी गाड़ी में लगे GPS के जरिए उसकी गतिविधि और घर की स्थिति पर नजर रखी। इसके बाद आरोपी ने बेडरूम की खिड़की के रास्ते से होकर घर में प्रवेश किया और चोरी की वारदात को अंजाम दिया। मामले की जांच के दौरान पुलिस ने तकनीकी साक्षरता और अन्य सुरागों के आधार पर दोनों आरोपियों की पहचान कर ली है। उन्हें गिरफ्तार भी कर लिया गया है। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है और यह भी बताने में लगाने का प्रयास जारी है कि आगे किस तरीके की इन्होंने किस चोरी को अंजाम दिया था। यामध्ये फिर्यादीच्या घरी चोरी झाल्याचं आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती। त्यावेळेस घटनास्थळावर जाऊन आम्ही माहिती घेतली असता फिर्यादीचं सकाळीच 7:30 वाजता दरवाजा लावून गेले आणि घरात पत्नी आणि 2 मुलं झोपलेले होते आणि दुपारी ते साधारणतः 9:30 वाजताच्या दरम्यान पत्नीने घरात पाहिलं तर घरातलं सामान सगळं अस्तव्यस्त पडलेलं त्यांना दिसून आलं। पत्नीने जेव्हा अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे तर पतीला विचारलं असता तर पतीने सांगितलं का लॉक लावून आम्ही निघून गेलो होतो। पत्नीने जेव्हा घराचा दरवाजा पाहिला तो उघडा दिसून आला। अशा परिस्थितीत फिर्यादीच्या घटनास्थळावर गेल्या असता फिर्यादीने सांगितलं की यामध्ये मी लॉक लावल्यानंतर सुद्धा घरामध्ये कोणतरी आलं। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही तक्रार घेत होतो त्यावेळेस फिर्यादीच्या फोनवरती वारंवार व्हॉट्सअपवरती कॉल येत होते की आम्हाला तुम्ही 40 लाख रुपये द्या आणि त्या 40 लाख जर तुम्हाला दिले नाही तर तुमच्या पत्नीला मुलांना आम्ही जीवे ठार मारू आणि ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांच्या आम्ही तुम्हाला नावं सांगू। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्यावरती ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यांनी खंडणी मागितली होती 40 लाख रुपयाची ही व्यक्ती आम्हाला मिळून आली नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला। एरियामधले आम्ही CCTV फुटेज बघितले असता त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वाहन संशयास्पद रीतीने आढळलं। त्या वाहनाची जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली त्या वाहनाच्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला कळलं की ते वाहन नवी मुंबईमधून परचेस झालेलं आहे आणि ते नागपूरमध्ये आलेलं आहे। आम्ही जेव्हा 5व्या ओनरपर्यंत पोहोचलो तेव्हा आम्हाला कळालं की ते वाहन जे आहे ते श्रेयस बोरकर ह्या आरोपीने घेतलेलं आहे आणि श्रेयस बोरकर आणि फिर्यादी यांची ओळख होती आणि फिर्यादीला एक सवय होती की त्यांच्याकडं किती श्रीमंत आहे, किती पैसा आहे याचं स्टेटस लावणे आणि इतर त्यांच्या परिचयांना ते पैशाचा व्हिडिओ दाखवणे आणि ते व्हिडिओ दाखवलं की माझ्याकडे किती संपत्ती याचा एक प्रकार त्याला भाऊ करायची सवय होती। यामुळं श्रेयस बोरकरने एक प्लॅन रचला आणि त्या प्लॅनमध्ये त्यांना असं वाटलं की याच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती जी आहे ती आपण या ठिकाणी चोरू, म्हणून त्यांनी विविध प्रकारचा कट रचला आणि कट रचल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये सम्यक संतोष दाबणे उर्फ पोंग्या हा एक सराईत घरफोडीचा आरोपी आहे, त्याला त्यांनी हायर केलं आणि त्याला ते कारमध्ये बसून आणलं। कारमधून बसून आल्यानंतर त्यांनी त्याला पहिल्या मजल्यावरती चढवलं आणि पहिल्या मजल्यावरती चढल्यानंतर त्यांनी ती काच अलगद बाजूला केली बेडरूमची, घरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी ते पैशाची बॅग आणि दागिन्याची बॅग्स त्यांनी खाली फेकल्यानंतर सगळ्यात पहिले संतोष जो पोंग्या आहे सम्यक त्याचा आम्ही माग काढला, त्याला आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्याकडे डिटेल इंट्रॉगेशन केलं आणि त्याच्या इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला तपासात कळालं की याने त्या कट कसा रचला। त्याच्यामध्ये दुसरा जो आरोपी आहे लोखंडे म्हणून त्यालाही आम्ही ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये असा सहभाग दिसला की नवीन एक MOB आम्हाला सापडली तर फिर्यादी जे आहेत तर फिर्यादीच्या वाहनांना त्यांनी एक मोबाईल लावला आणि त्या मोबाईलमध्ये त्यांनी GPS ट्रॅक टाकला आणि त्या GPSद्वारे फिर्यादीचं घर हेरलं आणि फिर्यादी कुठं राहतो याची माहिती घेतली आणि पाळत ठेवून त्यांनी ही चोरी करून आणि त्यांनी त्याच्यामध्ये खंडणीचा बनाव करायचा प्रयत्न केला। यामध्ये आम्ही 7 आरोपी निष्पन्न केलेले आहेत, काही मालमत्ता बरीचशी जप्त केलेली आहे। आम्ही उर्वरित आरोपीचा शोध आणि जप्त चालू आहे। आतापर्यंत 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये अटक झालेले आहे। यावरून नागरिकांना एक असा संदेश असेल की आपली संपत्ती किंवा आपल्याकडचे असलेले कुठलेही फुटप्रिंट आपण कुठल्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती या अन्य ठिकाणी आपण कृपा करून ते टाकू नका, जेणेकरून आपल्या जवळचाच व्यक्ती आपला त्या ठिकाणी घात करू शकतो। हा एक आमचा पोलीस स्टेशनकडून संदेश राहणार आहे। ह्या कामगिरीमध्ये काम करताना आम्ही टेक्नॉलॉजी अलॉंग विथ CCTV आणि इन्फॉर्मेशन
ही अनादर जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन हा गुन्हा आम्ही तात्काळ 48 तासामध्ये उघडकीस आणलेला आहे.